गोंदियाच्या NMD कॉलेजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठांतर्गत चालवण्यात येणाऱ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमधून 62 पत्रकार तयार झाले असून गोंदिया जिल्ह्यातील वर्तमानपत्राचे तसेच वृत्तवाहिन्यांचे जिल्हा प्रतिनिधी तसेच NMD कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉक्टर शारदा महाजन, प्राध्यापक बाबन मेश्राम यांच्या हस्ते आहेत। या विद्यार्थ्यांना पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट वितरण करण्यात आले। तर या उपक्रमाची सुरुवात वर्ष 2023 मध्ये NMD कॉलेजमध्ये करण्यात आली असून वर्ष 2024 मध्ये 60 विद्यार्थ्यांची दुसऱ्या बॅच पत्रकारितेचे शिक्षण घेतात। तर यावेळी गोंदिया जिल्ह्यात विविध वर्तमानपत्रांमध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पत्रकारिता सर्टिफिकेट मिळवलेल्या तरुण पत्रकारांना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले। तर यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे शिक्षण घेण्यासाठी नागपूर, पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं। मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या उपक्रमांतर्गत विविध शकतील याचा मला नक्कीच एक आनंद आहे। मी पण या शाळेचा एक विद्यार्थी तो महाविद्यालयाचा, माझं BA शिक्षण देखील याच महाविद्यालयाचं झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन मध्ये शिकत असताना आम्हाला प्राध्यापक रामटेके सर होते, त्यांनी ती प्रेरणा दिली की गोंदिया भंडारा जिल्ह्यातून पत्रकार काय करू शकत नाही, जसं आता हर्षूने सांगितलं माझा परिचय घेत असताना। तर त्यांच्याच प्रेरणेमुळे आज मी आणि माझा भाऊ गोपाल मोडगरे आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। गोपाल हा एक पुण्यामध्ये आज पत्रकारिता करत आहे, जवळपास त्याला 15 वर्ष झाले आणि मी माझ्या पत्रकारितेची सुरुवात होती ती 2010 मध्ये केलेली होती। UCL न्यूज केबल नेटवर्कवरना विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये हा केबल नेटवर्क दिसतो। हळूहळू मी 2011 मध्ये IVL लोकमत मध्ये आलो। 11 ते 16 IVL लोकमत या सॅटेलाइट चॅनल मध्ये काम केलं। त्यानंतर 16 ते 22 ABP माझा या वृत्तवाहिनीमध्ये काम केलेलं आहे। 2022 ला काही संकटांना समोर जाऊन मला स्वतःचं चॅनल उघडावं असं वाटलं, त्यामुळे 2022 ला मी JV न्यूज हा एक YouTube चॅनल सुरू केला। मला असं नेहमीच वाटत होतं की भंडारा गोंदिया जिल्ह्यातला एक चांगला पत्रकार नेहमी घडावा। मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला, जे काही माझे सहकारी असतील मी त्यांना देखील एक चांगली पत्रकारिता कशी करता येईल हे नेहमी शिकवण्याचा प्रयत्न केला। सांगायचं एक झालं तर मी स्वतः कुठलाही जर्नलिझमचं सर्टिफिकेशन कोर्स वगैरे केलेलं नव्हतं, तर त्याची मला नेहमी खंत असायची की कुठून करायचं। तर मला बाबन मेश्राम सरांच्या माध्यमातून कळलं होतं की 2020 मध्ये कोरोना काळामध्ये की भंडारा जर्नलिझमचा एखादा कोर्स होतो, तर त्यामुळे मी सर्टिफिकेशन कोर्स घेतला सरांच्या मार्गदर्शनामध्ये। आणि एक मला एक अशी इच्छा होती की स्टुडिओ मध्ये बातमी कशी बनेल, यानी मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार आहे। जरी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण हा एका शिक्क्याचे दोन पैलू म्हणत असतो, पण प्रत्यक्षात तसं नसते। इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं मला वाटते। इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रत्येक बातमी जर तुम्हाला खरी बातमी कव्हर करायची असेल तर घटनास्थळी किंवा स्पॉटवर जाऊन ती रिपोर्टिंग करावी लागते। वर्तमानपत्रामध्ये काम करताना तुम्हाला फोटो मिळाली किंवा तुम्ही फोनवर जर माहिती जरी साधून घेतली, कोणाकडे मिळवून घेतली, तरी तुम्ही ती बातमी प्रकाशित करू शकता। तर हा एक खूप फरक आहे आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल, जसं अब्दुल यांनी सांगितलं, त्यांनी तुम्हाला डिमोरलाइज वगैरे करण्याचा असा प्रयत्न नाही केलाय, पण पत्रकार होताना लोकांना उत्साह खूप असतो, आकर्षण असतो की एखादा पत्रकार खूप चांगला आहे तर त्यामुळे मी देखील पत्रकार बनावं। माझ्याबद्दलही तसंच घडलेलं होतं, पण माझ्या आकर्षणाला मी स्वतः करून घेतलं की नाही मला काहीतरी करायचं आहे। माझा भाऊ पत्रकार झाला, तो टीव्हीत दिसतो याचा मला आनंद व्हायचा आणि मला वाटायचं की मी देखील टीव्ही मध्ये का दिसू शकत नाही। मुळात मी कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर आहे, माझं शिक्षण SCL करिअर डेव्हलपमेंट कम्प्युटरचं झालेलं आहे, BA झालेलं आहे, MA इकॉनॉमिक्स मध्ये पास झालेला आहे मी। त्यानंतर मी माझ्या पत्रकारितेची सुरुवात केली, पण एक आकर्षण म्हणून सुरुवात केली होती, पण आकर्षण म्हणून सुरुवात करताना मला अनेक अडचणींना समोर जावं लागलं। स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर स्वतःला लिहिता वाचता आलं पाहिजे। पत्रकारिता करताना कॉपीराइट पत्रकारिता करू नये हा एक सिद्धांत जर मनामध्ये असेल आणि संकटांना समोर जाऊन जर स्वतः लढण्याची ताकद असेल तरच तुम्ही पत्रकार बना। नुसतं सर्टिफिकेशन घेऊन मी पत्रकार आहे, मला सोशल मीडियावर मी जर YouTube मध्ये आलं, चॅनल मध्ये काम केलं आणि मला लोक ओळखतील, अशी जर तुमच्या मनामध्ये भावना असेल तर अजिबात पत्रकारिता करू नका। या पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप करिअर नाहीये। कोर्स चांगला आहे, तुम्ही शिकला, तुमच्या जीवनामध्ये या समोर कामात येईल। तुम्ही कुठल्याही नोकरीला गेले तर तुम्हाला त्याबद्दल कमीत कमी पत्रकारितेमध्ये शिकवलेले जे अनुभव असतील ते तरी तुमच्या लक्षात येतील। तर हे सगळ्या गोष्टी घेऊन मला असं वाटलं होतं की गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील एक स्वतःचा स्टुडिओ असायला पाहिजे आणि काही प्रसंग आले त्याच्यामुळे मी स्वतःचा एक चॅनल उघडला आणि या चॅनलला हळूहळू 2 वर्ष झाले। JV न्यूज म्हणून माझं एक चॅनल आहे भंडारा गोंदियामध्ये, जवळपास 6000 सबस्क्रायबर पण आहे। चांगला बातम्या देण्याचा प्रयत्न करतो। बातमी कशी तयार होते ही पाहण्याची संधी आम्हाला फक्त सॅटेलाइट चॅनल मध्ये काम करताना मुंबईमध्ये जेव्हा आम्ही मीटिंग साठी जात होतो त्यावेळेला फक्त मिळत होती, पण स्टुडिओ कसा असते, अँकरिंग कशी होते, एडिटिंग कसं होते, प्रोडक्शन काय असते, इनपुट आउटपुट काय असतात
ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला असं वाटलं की नाही की आपण गोंदियामध्ये काय करू शकत नाही. 2 मिनिटं तुमचा वेळ घेतो मी फक्त थोडासा वेळ बराच झालेला आहे, पण एक सांगतो की जर तुम्हाला पत्रकारिता करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात. जर आता तुम्हाला अट्रॅक्शन असेल प्रिंट मीडियामध्ये काम करायचं तर आमचे सरकारी लोक आहेत ते तुम्हाला सांगते त्यांच्या कार्यालयामध्ये गेल्यावर एंट्रन्सी करण्याची इच्छा असेल तर की वर्तमानपत्राची बातमी कशी लिहितात. तर मी पण सांगतो की इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी लिहिताना कसं डोळ्यांसमोर चित्रीकरण ठेवून बातमी लिहावी लागते. याच्यामध्ये असं नाहीये की एखादा आपल्याला माहिती देऊन दिली आणि त्या आधारावर पण बातमी लिहितो असं नसते. बरेचदा एखाद्या नेत्याचं वक्तव्य तो भाषणात काय बोललं हे खूप महत्वाचे असते. त्यांनी बोललेले जे वक्तव्य असतील त्यावर ती बातमी आधारित आपल्याला तसं प्रेझेंटेशन करावं लागतो, तरच आपली बातमी ती विकेल आणि पाहिली जाईल. असे बरेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या करताना पत्रकारांवर इलिगेशन होतात, ब्लॅकमेलर आहे किंवा चुकीची बातमी प्रकाशित केली, एखाद्या नेत्याच्या फेवर मध्येच बातमी दाखवली, असे इलिगेशन होतात. इलिगेशन सगळे जर विसरून जर स्वतःचं जर पत्रकारिता करायचं असेल आणि मनामध्ये स्वतः लढून जर समोर जायची ताकद असेल तरच मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये या. अन्यथा सर्टिफिकेशन कोर्स घेतला तुमच्या जीवनात नक्कीच कामात पडेल. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जर काम करायची कुणाला इच्छा असेल, आम्ही बबन सरांना नेहमीच म्हणत होतो की सर काहीतरी चांगले पत्रकार द्यावा आम्हाला, न्यूज अँकर पण पाहिजे आम्हाला स्टुडिओसाठी किंवा न्यूज रायटर इनपुट हे बातम्या तयार करणारा न्यूज एडिटरही हवे आहेत आम्हाला. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल फक्त की बातमी कशी बनते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हे जर पाहायचंही जरी असेल तर सरांनी तुमच्यासाठी या ठिकाणी सर्टिफिकेशन कोर्स जरी ठेवला असला, पण मी माझ्या वतीने सरकारी तुम्हाला इतकं करू शकतो की बातमी कशी तयार केली जाते, एक इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी ती ऑन एअर कशी जाते, याने युट्यूबवर न जाता सॅटेलाइट चॅनल कशा पद्धतीने ते बातम्या रनडाऊन केल्या जातात, ह्या सगळा अनुभव आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये तुम्हाला देऊ शकतो. ज्यांना आवड असेल अशा व्यक्तींनी बबन सरांशी संपर्क साधावा. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.